नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जंतर मंतरवरील आंदोलनातील विद्यार्थ्यांना अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ रत्नागिरीत ऐतिहासिक मोर्चा. शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, सरकारकडे केली मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत रक्तदानाचा महायज्ञ. द यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचा पुढाकार. रत्नागिरीत निघालेला मोर्चा हा सामंत विरोधकांचा. शैक्षणिक संस्थेवर कारवाई करा, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची धडपड. आणि रत्नागिरीतील विद्यार्थी मोर्चावरून नव्या वादाला तोंड. हा उदय सामंतांविरोधात नव्हता, तर लाठीचार्ज आणि सरकारच्या भूमिकेविरोधात होता. पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट पेपर फुटी प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता रत्नागिरीतही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरीत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. हजारो विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरले आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीत ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या हाकेला प्रतिसाद देत जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं या मोर्चात सहभागी झाले. हातात फलक, तोंडात घोषणाबाजी आणि मनात संताप अशा वातावरणात निघालेल्या या मोर्चानं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं. रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघाल्याची चर्चा सर्वत्र रंगली.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी आपली भूमिका ठामपणे मांडली. केंद्र सरकार, शिक्षण व्यवस्था आणि संबंधित यंत्रणेवर टीका करत नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व करणारे अभिजित हेगशेटे यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसंच रत्नागिरीतून उठलेला विद्यार्थ्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या रत्नागिरीच्या जंतर मंतरवर आलेला आहे. हे रत्नागिरीचं जंतर मंतर आहे. आजपासून याचं नाव रत्नागिरीचं जंतर मंतर. आजपासून आमच्या युवकांनी दिलं नाव हे रत्नागिरीचं जंतर मंतर. या जंतर मंतर मधलं हा रत्नागिरीच्या सगळ्या युवकांचा जो आक्रोश आहे, जो आंदोलन आहे, जो आवाज आहे, तो इथून उमटणार आहे. आणि हा खऱ्या अर्थाने आवाज आपण इतक्या मोठ्या ताकदीने दाखवला. फक्त एका दिवसाच्या नोटिसीने जवळपास 3000च्या पेक्षा तरुण रस्त्यावर उतरतायत. याचा अर्थ असा आहे जंतर मंतरची धग आमच्यापर्यंत लागलेली आहे. जंतर मंतरला मुलं का जमली? सोनू वांगचुकने आंदोलन का केलं? सोनू वांगचुकने तिथे आंदोलन केलं कारण नीट पेपर लीक झाला. जवळपास 157 पेपर लीक झाले आणि ते लीक करणाऱ्याची जबाबदारी देशाचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी घेतली नाही. त्यांचा राजीनामा मागण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन केलं. तेवढ्यासाठी नाही तर ज्यांचा पेपर लीक झाल्यामुळे ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशा देशातल्या 22 जणांनी आत्महत्या केल्या. 22 जणांनी. आणि त्या आत्महत्या केल्यातला एक पालक ह्या मोर्चात आहे. त्या आत्महत्या केल्यातला एक पालक ह्या मोर्चात आहे जो आमच्या कोकण रेल्वेचे पवार यांचा नातेवाईक आहे. म्हणजे बघा, ती धग फक्त दिल्लीपर्यंत नाही, ती धग आमच्या रत्नागिरीपर्यंत आलेली आहे. का आत्महत्या करायला लागली? कारण संपूर्ण 2 वर्ष सगळं आई वडिलांचे पैसे, क्लास सगळं लावून अभ्यास करूनही सुद्धा पेपर लीक होऊन त्या मुलांना मार्क मिळत नाहीत. तर ज्याने अभ्यास केलेला नाही त्यांना मार्क मिळतात. 23-24 लाखाला पेपर विकत घेऊन त्यांना मार्क मिळतात. ही जी आहे वेदना, ही वेदना त्या सोनू वांगचुकच्या आणि संपूर्ण दीपिकेच्या आंदोलनात आहे. आणि ही वेदना अख्ख्या देशाची आहे. आणि ह्या वेदनेसाठी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा आम्ही मागितला आहे. आमच्या तमाम रत्नागिरीच्या मुलांनी या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. त्यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, जंतर मंतरवर सलग ज्या वेळेला 21 दिवस आंदोलन चाललं, आज त्याचा 25वा दिवस आहे, त्यावेळेला अक्षरशः सोनू वांगचुकला पोलिसांनी गुंडागर्दी करून एखादा दहशतवाद्याप्रमाणे येऊन जसं आम्ही दुसऱ्याच्या देशात घुसतोय तशा पद्धतीने घुसून त्यांना जे उचलून नेलं ते अत्यंत घृणास्पद आहे. त्याची जेवढी टीका करावी तेवढी वाईट आहे. पांढऱ्या चादरी आणून पोलीस त्यांना इतकी क्रूरता आणि तुम्हाला साधं त्याची अकाउंटेबिलिटी नाही. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींबद्दल स्वतः प्रतिक्षा व्यक्त करत नाहीत. आमचे पंतप्रधान त्याची दखलही घेत नाही. ही कुठली असंवेदनशीलता? या असंवेदनशीलतेचा एल्गार, या असंवेदनशीलता एल्गार हा रत्नागिरीचा युवा इथं आलेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरीत निघालेला हा विद्यार्थी मोर्चा केवळ गर्दीमुळेच नव्हे तर युवा पिढीच्या आक्रमक भूमिकेमुळेही चर्चेचा विषय ठरला. या आंदोलनामुळे नीट पेपरफुटी प्रकरणावरील संताप आता राज्याच्या विविध भागात पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. मी गेले 3 वर्ष नीटची तयारी करते. मी पुण्याला होते. नीटची 3 वर्ष प्रिपरेशन करते पुण्याला. 3 तारीखला जेव्हा परीक्षा झाली तेव्हा म्हणजे मी खूप खुश होते. माझा खूप छान पेपर गेलेला आणि मला सीट ही कन्फर्म होती. म्हणून मी 4 तारीखला पहिला मी पुस्तकं विकली माझी सगळी आणि घरी आले. घरी आल्यावर 12 तारीखला लगेच नोटीस आली की नीट कॅन्सल झाली आणि रिनीट होणार आहे.
आम्ही पूर्ण ट्रिप प्लॅन केलेली, फिरायला जायचं होतं, सगळं कॅन्सल केलं. मग परत मेंटॅलिटी नव्हती की परत अभ्यास करण्याची 31 तारखेसाठी. पण कसं तरी करून मग घरीच राहून मी अभ्यास केला आणि रीनीट झाली. आणि नीटच्या वेळेस मुलांना एवढं चेकिंग असतं, एवढं टॉर्चर करतात, क्लासमध्ये सुद्धा सुपरविजनला एवढं टॉर्चर करतात की जसं काय आम्ही कुठलं तरी पाकिस्तानमधून येऊन इथे इंडियामध्ये परीक्षा देतोय. पण ह्यांचे जेव्हा पेपर लीक होतात तेव्हा त्यांना चेकिंगची गरज वाटत नाही. त्यांच्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा चेकिंगची गरज वाटत नाही. तर मी इथे ह्यासाठी झाली आहे की आपली भारताची एज्युकेशन सिस्टम सुधारली पाहिजे. जे पद घेऊन बसले आहेत त्यांच्याकडे आपण अकाउंटेबिलिटी मागितली पाहिजे. त्यासाठीच आपण सगळे इथे आहोत आणि आपण इथे माघार घ्यायची नाही, सगळ्यांनी असंच सपोर्ट करा. थँक्यू. मनापासून स्वागत. जे जिल्हाधीर व्यक्ती आहेत त्यांचीच उपस्थिती इथं सगळ्यांची दिसते आणि या रत्नागिरीमध्ये किती जिवंत लोक आहेत हे सगळं आज इथं दिसतंय. सगळ्यांना एकदा जिवंत असलेल्या सगळ्या माणसांना एकदा जोरात जय 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 भीम. हा जय भीम कुठल्या एका जाती धर्माचा नसून तो जय भीम अन्यायाविरुद्धचा आहे. हा जय भीम इथल्या व्यवस्थेला चीड आणणारा आहे. ज्याला ज्याला म्हणून चीड येते, ज्याला म्हणून अन्यायाविरुद्ध पेटायचा आहे तो प्रत्येक व्यक्ती जय भीम म्हणतो. आणि म्हणून हा जय भीम इथं कुठल्या एकट्या जाती धर्मापुरता मर्यादित नाही आहे. मी तर बोलायला परत एकदा माईक हातात घेतला यासाठी की आम्ही काल जेव्हापासून आम्हाला कळलंय की रत्नागिरीमध्ये या पद्धतीचं आंदोलन होत आहे, आमचे सगळे बरेचसे मित्रमंडळी महाराष्ट्रभर आणि देशभरातल्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये आहेत. ते आम्हाला जेव्हा फोन करून विचारतात की तुमच्या रत्नागिरीत काहीच घडत नाही का, कारण कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर अशा कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेला अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार घडतो त्यावेळेला मुलं रस्त्यावरती उतरतात. मात्र आमची रत्नागिरी इतकी शांत आणि इतकी ढिम्म बसलेली आम्हाला दिसते. प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवरती आवाज उठवतो, मात्र एकजूट कोणी येत नाही. रत्नागिरीतला हा आजचा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल जो इतिहासामध्ये नोंद होईल. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चात काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं आणल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाईची मागणी शिवसेना भाजप महायुतीनं केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचण्यासाठी असा थेट सवाल उपस्थित केला आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झाला त्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध आंदोलनं सुरू आहेत आणि त्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी उमटत आहेत. आज तसाच एक मोर्चा जो आहे तर तो रत्नागिरीत निघाला होता. तो मोर्चा जो आहे तर तो नीटच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निघाला होता की मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्या विरोधात निघाला, हा असा आम्हाला आत्ता पडलेला संभ्रम आहे. आम्ही शिवसेना भाजप कधीच ह्या लाठीमाराचं समर्थन लाठीचार्जचं समर्थन कधीच केलेलं नाही. पण ह्या मोर्चाकडे बघितलं असता, आज रत्नागिरीत जो मोर्चा निघाला त्याच्याकडे बघितलं असता, हा मोर्चा जो आहे हा संभ्रम निर्माण करणारा होता, हे महत्त्वाचं आहे. तिकडे जंतर मंतरला जेव्हा दिपकेंनी जेव्हा हे आंदोलन सुरू केलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ जे भाजप शिवसेनेच्या विरोधातले सर्व पक्षीय नेते जे आहेत त्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील, मनीष सिसोदिया असतील, अरविंद केजरीवाल असतील, त्याच्यानंतर शबाना आझमी असतील, अशा अनेक मंडळींनी तिथे त्यांना समर्थन केलं होतं. पण ऑलरेडी ह्यांचे सर्व पक्ष जे आहेत तर ते ऑलरेडी संपलेले आहेत आणि हे पक्ष संपलेले असताना त्यांनी तिकडे ते दिपकेंच्या बाजूने किंवा ते वांगचूक जे आहेत तर त्यांच्या बाजूने त्यांनी तिकडे समर्थन केलं होतं. आणि आज हा जर मोर्चा रत्नागिरीत जो असलेला मोर्चा जर बघितला तर ह्या मोर्चाचं लीड करणारे कोण होते तर त्याच्यामध्ये हुस्न बानू खलिफे होत्या, अभिजित हेगशेटे होते, बशीर मुर्तुजा होते, मोहसिन खान होते, की ज्याच्यात अनेक आमचे मुस्लिम बांधव भगिनीसुद्धा सहभागी झालेल्या होत्या की ज्यांनी उदय सामंत साहेबांच्या विरोधात, इंडियाच्या विरोधात जे काही काम केलं होतं, असे अनेक लोक त्याच्यात होते. सर्वात ह्याच्यात वाईट गोष्ट एवढीच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी जबरदस्तीने त्यांच्या विद्यार्थ्यांना इथे आणल्याचं
आमच्या निदर्शनास आणलं आणि ही सर्वात वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही जमलेले सर्व जे आता भाजपा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय SP साहेब यांच्याकडे ह्याची सखोल चौकशी करावी या निमित्ताने आम्ही पत्रसुद्धा आम्ही देणार आहोत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा संस्थांवर ज्यांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना आणून ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला सांगितलं अशा संस्थांवर कडक कारवाई झाली पाहिजे असं आम्ही पालकमंत्र्यांच्या वतीने फोर्सफुली आम्ही ह्या सगळ्या माननीय अधिकाऱ्यांकडे सांगणार आहोत आणि त्या संस्थांवर कारवाई झाली पाहिजे अशा आग्रहाची विनंती करणार आहोत. देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी रत्नागिरीतील महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, नागरिक हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. मात्र या मोर्चावरून आता स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष तथा भाजपचे नेते समीर तिवरेकर, भाजपा शहराध्यक्ष दादा धेकणे, सचिन वहाळकर, सरचिटणीस ओंकार फडके यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. ते जे विद्यार्थी होते हे दप्तर खांद्याला लावून आलेले होते. याचा अर्थ असा होता की ते दप्तर घेऊन मोर्चाला यायचे, ते दप्तर घेऊन आले नसते. ते दप्तर घेऊन खांद्याला आले याचा अर्थ ते कॉलेजला किंवा त्यांच्या रोजच्या कामकाजासाठी ते आले होते आणि तिथून त्यांना इथे आणलं गेलं. आता हा विषय त्यामुळे विद्यार्थ्यांच्याशी आमचा काही नाही. विद्यार्थी इनोसंट आहेत, निष्पाप आहेत. त्यांना ज्यांनी ह्याच्यात आणलं गेलं, त्यांना ज्या जसं आता राहुल पंडित जे म्हणले की शिक्षण कोणी आणलं त्यांना किंवा कुठच्या ह्याच्यातनं आले तर त्याची चौकशी झाली पाहिजे की त्यांना मुद्दामून आणलं. तर काही जणांनी, पालकांनी हे काही विद्यार्थ्यांना थांबवलं जेव्हा लक्षात आला विषय त्यांच्या तेव्हा, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलांना मुद्दामून तिकडे नेलं जातंय. आता हे तर व्हिडिओ तुम्ही बघितलेत किंवा तुम्ही मुलं बघितली दप्तर लावलेली. आता एक फोटो माझ्याकडे आला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो की हा आहार रेस्टॉरंट समोरचा हा फोटो आहे. म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे तो बघा. हा पोस्टर जर तुम्ही बघितलं तर हे पोस्टर चे गवेरा हा क्युबा मधला कम्युनिस्ट लीडर होता आणि ज्यांनी तिथे गोरिला युद्ध केलं आणि रक्तरंजित क्रांती करण्याचा तिथे प्रयत्न केला आणि नंतर मग त्याला पकडलं गेलं, त्याच्यावरती तिथल्या कायद्यानुसार शिक्षा आली. आता ह्या चे गवेराचा रत्नागिरीशी, या देशाशी, या नीटशी काय संबंध आहे? ह्या विद्यार्थ्यांना माहिती तरी आहे का हा कोण आहे? कोणीतरी त्याच्या हातात मुद्दामून हे पोस्टर दिलं गेलं आणि हे पोस्टर धडकवण्याचं काम या मोर्चाच्या निमित्ताने केलं गेलं. आमचा जो आक्षेप आहे तो ह्याच्यासाठी आहे. आमचा विद्यार्थ्यांसाठी वरती आक्षेप नाही. आम्हाला ज्या विद्यार्थ्यांची ज्यांनी आत्महत्या केल्या 13 विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांप्रती, त्यांच्या प्रती अतिशय संवेदना आम्हाला आहे. आणि म्हणूनच जसं राहुल पंडित म्हणले की मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केली आहे. आज दुर्दैवाने महाराष्ट्रातले त्याच्यात भरपूर लोक निघालेत आपले आरोपी, पण त्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याच्यात घोषणा केली आणि ते चालू आहे त्यांची प्रक्रिया सर्व. जी शासनाच्या विरोधात गैरफायदा घेणारी लोक होती त्यांनी पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या विरोधात अर्वाच्य भाषेत बोलणं योग्यच बरोबर. ते देशाचे पंतप्रधान आहेत. दिल्लीतील जंतर मंतर इथं नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीत काढण्यात आलेल्या भव्य विद्यार्थी मोर्चावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. मोर्चानंतर काही लोकांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हा मोर्चा पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात होता असा गैरसमज पसरल्याचा आरोप आंदोलनातील प्रतिनिधींनी केला आहे. हां, कालचं मी प्रेस कॉन्फरन्स ऐकली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही एक मागणी होती. दुसरं असं होतं की सामंतांच्या विरोधकांनी मोर्चे काढला अशा स्वरूपाचं हे होतं. तर मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या मोर्चात म्हणजे इतके लोक, इतका वेळ चालला, जो 3 तास सगळा हा चालला, त्याच्यात सामंत साहेबांचं कुठे नावही नव्हतं. कुठेही नाव नव्हतं. म्हणजे त्यांचं साधं नावही नाही कुठे. म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट बोलायचा संबंधच येत नाही. सामंत साहेबांचे आमचे संबंध खूप चांगले आहेत. म्हणजे माझं व्यक्तिगत पातळीवर बघितलं तर माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. इव्हन नवनिर्माण शिक्षण संस्थेशी त्यांचे संबंध आहेत. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असाल की ते म्हणतात की हे कॉलेज माझं आहे. अनेक आरोग्य शिबिरापासून, अनेक ह्याच्यापासून आम्ही त्यांचं, कारण हा एकमेकाला, सामंत साहेब म्हणजे ते शासनाचे प्रतिनिधी आहेत.
तर त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधीकडे हक्काने जायलाच पाहिजे आणि त्यांनी केलंच पाहिजे कामं, कारण ती कामं जनतेची आहेत. व्यक्तिगत काम कोण करून घेऊन जात नाही आम्ही कधी त्यांच्याकडे. भाग नंबर 1. दुसरं म्हणजे असं मला म्हणणं आहे की ही जो त्यांनी आक्षेप घेतला आहे ना, हे मला वाटतं एक प्रकारे सामंत साहेबांना अडचणीत आणणारीची प्रेस कॉन्फरन्स आहे. म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स एवढी लीक झाली, एवढी व्हायरल झाली की एका बाजूला असं वातावरण तयार झालं की सामंत साहेब ह्या मोर्चाच्या विरोधात आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण का करण्यात आलं मला माहिती नाही, पण असं झालं आहे. माझं तर म्हणणं आहे की त्या दिवशी जर सामंत साहेब इथे असते तर ते या मोर्चाला येऊन त्यांनी मुलांना बोलायची संधी घेतली असती. ह्याच्यापूर्वीचा माझा अनुभव आहे. जे मी कार्यक्रम केले तेव्हा ते आले. कारण आज महाराष्ट्रातला आम्हाला अभिमान आहे, आम्हाला त्यांचं कौतुक आहे की आज महाराष्ट्रात आमच्या विधानसभेतला एक प्रतिनिधी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ पदावर इतक्या उच्च पदावर आहे, त्यांना इतक्या निर्णायक भूमिकेत आहेत ते. तर त्यामुळे ते अनेक ठिकाणी संकटमोचक अशा भूमिकेत असतात. आपण बघितलं असाल की जरांगे पाटलांना फळाचा रस कोणी दिला, तर त्यामुळे ते ध्यायाच्यात असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात असायचा हा मोर्चा संबंध येत नाही आणि या मोर्चाचा उद्देशच तसा नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीने त्याला ट्विस्ट करणं आणि त्याला वेगळं हे देणं खूप चूक आहे. मुलांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं. पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित हेगशेटे यांनी स्पष्ट केलं की रत्नागिरीत काढलेला मोर्चा हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात नव्हता. मात्र काही जणांनी घाईघाईनं पत्रकार परिषद घेतल्यानं विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आणि पालकमंत्री मोर्चाच्या विरोधात असल्याचं वातावरण निर्माण झालं असं त्यांनी सांगितलं. मुळात म्हणजे काय माहिती आहे, हा त्यांच्या विरोधात आहे, हा प्रचार अपप्रचार ते करतात. माझं मत आहे की भाजप सामंत साहेबांना जाणीवपूर्वक हा क्लेम लावत आहे की त्यांच्या विरोधात मोर्चा असं. हे खूप चुकीचं करतात ते का करतात मला माहिती नाही, जर त्यांची युती आहे तर. आणि हा मेसेज त्या मुलांच्यात गेला. मुलांच्यात काय मेसेज गेला सांगा मला. आज जवळजवळ 10,000 मुलं होती, त्यांची आणखी मित्र असं. त्यांना मेसेज काय गेला बरं. ते आपल्या मीडियापेक्षा फास्ट आहेत, सोशल मीडियात एवढे फास्ट आहेत ना, आश्चर्य वाटलं म्हणून तेवढी मुलं आली ना. तर त्यांच्यात काय मेसेज गेला की इथले पालकमंत्री, इथले उद्योगमंत्री आमच्या मोर्चाच्या विरोधात होते. हा कोणी मेसेज केला? या प्रेस कॉन्फरन्सने केला. अख्ख्या मोर्चात 3-3.5 तासाचा सगळा मोर्चा होता. सामंत साहेब हे नावही निघालेलं नाही, कुठेच नाही. आणि या निघायचा प्रश्नच येत नाही. का निघेल? म्हणजे हे म्हणजे जाणीवपूर्वक तयार करायचं नेरेटिव्ह म्हणतात त्याला. नेरेटिव्ह केलं तयार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मुर्तुजा यांनीही भूमिका मांडताना सांगितलं की हे आंदोलन विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि सरकारच्या भूमिकेविरोधात होतं. शिक्षण मंत्र्यांनी योग्य वेळी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं त्यांनी सांगितलं. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात मोठमोठी आंदोलनं झाली. स्वातंत्र्यानंतरही बरीच मोठी म्हणजे प्रकाश नारायणांचं आंदोलन असेल, कामगारांची आंदोलनं असतील किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनं झाली. पण ज्या ज्या वेळेला ही आंदोलनं होतात त्या वेळेला ते सरकार त्यांच्याशी संवाद साधतं आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं. पूर्ण मागण्या जरी मान्य करता येत नसल्या तरी त्यांच्या काही मागण्या मान्य करून किंवा आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये काहीतरी बदल करून त्यांचं समाधान करणं हे सरकारचं काम असतं. कारण सरकारला याच लोकांनी निवडून दिलेलं असतं. परंतु आपण 2014पासून साधारणपणे बघतो आहे जेवढी आंदोलनं झालीत, मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, ही सर्व आंदोलनं अक्षरशः दाबली जात आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की जे आपण म्हणतो की ह्या जगातली सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या देशाची आहे, त्याच लोकशाहीला चिरडण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तसंच आता ह्या विद्यार्थ्यांचं आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो कोणत्या पद्धतीने केला गेला तर महिलांची वस्त्र फाडण्यात आली, मुलींची वस्त्र फाडण्यात आली, मुलींना मारण्यात आलं. लोकांना खिळे लावलेले जे दांडे असतात त्या दांड्यांनी काठ्यांनी मारलं गेलं. लोकांची डोकी फोडली गेली. कित्येक जणांना ओढत नेण्यात आलं. हे अशा प्रकारचे ज्या व्हिडिओज पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की आमच्या देशाची लोकशाही तर धोक्यात आली आहेच,
परंतु आमच्या देशातला सर्वात महत्त्वाचा घटक जो देशाचा उद्या देश घडवणार आहे, जो देशाला उद्या घडवणार आहे, तो विद्यार्थी आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आलेला आहे. आणि त्याचं मनोबल वाढवण्याचं काम हे सर्व जनतेने केलं पाहिजे, सर्व नागरिकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून, त्यांच्यावर केला गेलेला लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणी आपण त्यांना एक पाठिंबा म्हणून द्यायचं. याच्यामध्ये कोणतं राजकारण नव्हतं, याच्यामध्ये कोणत्या पक्षाच्या विरोधातला प्रश्न नव्हतं. हे आंदोलन त्यांना पाठिंबा होता आणि सरकारला जाब विचारण्यासाठी होता, सरकारचा निषेध करण्यासाठी होता की त्यांना काठ्यांनी बदललं, महिलांची वस्त्र फाडली आणि खिळे मारलेल्या काठ्यांनी मारलं. याबाबत जबाबदारी घेणे. पहिली महत्त्वाची गोष्ट होती की शिक्षण मंत्र्यांनी जाऊन हे आंदोलन त्यांना मिटवता आलं असतं किंवा शिक्षण मंत्र्यांना काहीतरी त्याच्यामधून मार्ग काढता आला असता. ते गेले नाहीत म्हणून ते जबाबदार त्यांना धरलं गेलं. परंतु मागाहून जे या विद्यार्थ्यांच्यावर जे प्रकरण घडलं, जे प्रकार घडला आहे, तो प्रकार म्हणजे अक्षरशः ह्याची सर्व जबाबदारी गृहमंत्र्यांकडे आणि पंतप्रधानांकडे जाते असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा जो आम्ही मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये सर्व जी विद्यार्थी आले होते, पालक आले होते, काही प्राध्यापक आले होते, हे स्वयंस्फूर्तीने आले होते, संवेदनेने आले होते. काय कुठेही जेव्हा माणसं जमवली जातात तेव्हा गाड्या आपल्याला दिसतात की गाड्या आल्या, गाड्यामध्ये लोक उतरत आहेत. कुठेही तुम्हाला एकही गाडी दिसली नाही, तुम्हाला कुठेही जाताना एकही गाडी दिसली नाही, लोक आपली चालत गेली आहे. आणि सर्वात मी सांगेन की ह्या म्हणजे रत्नागिरीतला पहिला हा मोर्चा असा आहे की जो एकही रुपया खर्च न करता झालेला आहे. एकही रुपया खर्च न करता झालेला आहे. म्हणजे साधा वडापावसुद्धा कोणाला वाटलेलं नाही आहे. तर लोक आली, स्वयंस्फूर्तीने आली, या ठिकाणी जमा झाली, निषेध केलं, विद्यार्थ्यांना सांगितलं आम्ही तुमच्या पाठी आहोत आणि ती लोकं गेली. आता यामध्ये काही राजकारण्यांनी जे सुद्धा जबाबदार आहेत, अत्यंत जबाबदार, त्यांनी जबाबदारीची पदं भोगलेली आहे, जे ह्या देशाचे प्रथम नागरिक होते, त्यांना एवढं कळत नाही की लाठीमार झाला, खिळे लावून तो काय त्याचं काय समर्थन केलं गेलं पाहिजे. जी पेपरफुटी झाली, लोक 4-4 वर्ष मुलं ज्यावेळेला मेहनत करतात आणि त्यांची मेहनत फुकट जाते, ते योग्य आहे का? तर नाही ना. त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कोणीतरी जर आवाज उठवला तर ते चुकीचं आहे का? आणि आवाज उठवणाऱ्यावर जर अन्याय झाला तर त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करणे हे चुकीचं आहे का? तर नाही आहे असं मला त्यांना म्हणणं आहे. माझे मित्र आहेत ते, की त्यांनी उलट अशा प्रकारच्या मोर्चामध्ये त्यांनीसुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. कारण कुठल्या पक्षाचं कुठल्या झेंड्याखाली नव्हता, हा देशाच्या झेंड्याखाली निघालेला मोर्चा होता. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये येणं काही चुकीचं नव्हतं, उलट चांगलं होतं, अभिमानाचं होतं ते. बस एवढंच मला म्हणायचं आहे. यावेळी राजेंद्र जाधव यांनी या मोर्चाचं समर्थन करताना सांगितलं की हा कोणत्याही राजकीय पक्षाचा स्टंट नव्हता. विद्यार्थ्यांच्या मनात साचलेला आक्रोश आणि न्यायाच्या मागणीसाठी हा मोर्चा स्वयंस्फूर्तीनं काढण्यात आला होता. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा मोर्चा जो काढला होता तो शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाचाच मोर्चा काढलेला होता. काही पालकांनी तर बोलून दाखवलं आम्हाला की आमचे मुलं हे टी व्हीवरती, मीडियावरती बघून घरामध्ये एवढे चलबिचल झालेले आहेत की त्यांच्या मनामध्ये तिथपर्यंत पोचायचं होतं. ते वडिलांना, आईला, आपल्या पालकांना सांगत होते की आम्हाला दिल्लीला घेऊन चला, आम्हाला तिथपर्यंत पोचू द्या. म्हणजे त्यांच्या मनामध्ये इतका राग, द्वेष, संताप होता आणि त्यामुळे ती मुलं घरामध्ये विचलित झाली होती की ते त्यांना पोचू शकत नाही. कारण का एवढे अडचण होती की तिथपर्यंत पोहोचणं कठीण होतं त्या पालकांना. मग त्या पालकांनी आम्ही जो शिवशाहू फुले विचार मंचाने हा जो मोर्चा आयोजन केला सर्वपक्षीय बोलून लोकांना, त्याच्यामुळे त्या पालकांनी त्या मुलांना तिथे घेऊन आले या आंदोलनामध्ये आमच्या. आणि त्या आंदोलनामध्ये आल्यामुळे त्यांना तिथं जो काही द्वेष होता तो बराचसा शांत करता आला. त्याच्यामुळे त्या पालकांनी आमच्या शिवशाहू फुले विचार मंचाला एवढा आभार केला की बाबा तुमच्या वतीने आमची मुलं थंड झाली. त्यांच्या मनामध्ये राग होता, द्वेष होता, तो दिल्लीला जाण्याचा होता. तिथे आंदोलनामध्ये ते इतर मुलं भाग घेत आहेत तशी त्यांना भाग घेऊन तो तसा करायचा त्यांचा मनामध्ये हे होता. पण तो तुम्ही इथल्या इथे केल्यामुळे आमची मुलं घरामध्ये बरीचशी शांत झाली. त्याच्यामुळे हा राजकीय कुठलाही स्टंट नव्हता किंवा उद्देशही नव्हता. आज आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच या पक्षाने पुढाकार घेऊन सर्व पक्षीय लोकांना एकत्र करून आम्ही सांगितलं की हा मोर्चा काढायचा आहे. तर त्याला कोणीही विरोध केला नव्हता. तर ते शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाशी सहमत असलेले सर्व लोक
नागरिक असतील, विद्यार्थी असतील, सामाजिक संघटना असतील, शैक्षणिक संघटना असतील, अशा सर्व संघटना एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे. त्याला कुठलाही प्रकारचा राजकीय हेतू देऊ नये असं माझं म्हणणं आहे. एकूणच रत्नागिरीतील विद्यार्थी मोर्चानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांमध्ये आता आंदोलनाच्या उद्देशाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं असून हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ असल्याचा पुनरुच्चार पत्रकार परिषदेत करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यश फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या रक्तदान शिबिराला कॉलेजचे प्राचार्य चेतन अंबुपे, रजिस्ट्रार शलाका लाड, सहरजिस्ट्रार मानसी मुळे, असिस्टंट प्रोफेसर अर्चना बाईत, रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर मेहक काजी आणि नाझिया खलफे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ट्रस्टी बाळासाहेब माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी कोकणाच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण मदत केल्याचं सांगितलं. तसंच आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित आणि तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज भासणार असल्यानं दर्जेदार नर्सिंग शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज यश फाउंडेशनला जवळजवळ 20 वर्ष झाली. या नर्सिंग कॉलेजचे किंवा हे यश फाउंडेशनचे आदरणीय देवेंद्रजी हे पॅट्रॉन आहेत, म्हणजे आधारस्तंभ आहेत. खरं तर आपण गेली 20 वर्ष ह्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये आहोत. अनेक प्रसंग ह्या राज्यावरती आले. कोविडची महामारी आली, त्यावेळेलासुद्धा या महाविद्यालयानं खूप चांगल्या प्रकारचं समाजाकरता योगदान केलं. आदरणीय देवेंद्रजी एक कार्यक्षम, कुशल आणि एक कणखर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या राज्याला मिळालं आहे. माझं भाग्य या ठिकाणी आहे की गेली अनेक वर्षाचा राजकीय आणि सामाजिक सहवास मला त्यांच्याबरोबर मिळाला. भविष्यामध्ये सुद्धा या बाबतीत आपल्याला राज्याच्या, रत्नाच्या, कोकणच्या हिताच्या दृष्टीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. ही संस्था, हे महाविद्यालय, याच्यामध्ये वेळोवेळी देवेंद्रजीने आपल्याला मदत केली. अनेक अभ्यासक्रम, आता आपण MSc नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करतो, त्याच्यासुद्धा परवानगीसाठी आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, सेक्रेटरी वैद्यकीय शिक्षण विभागाचे, कमिशनर वैद्यकीय शिक्षण, या सगळ्यांनी कायमच आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. देवेंद्रजींना आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करूया की उदंड अशा प्रकारचं आयुष्य मिळावं. आज राज्याचं अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व करावं, देशाचं त्यांनी नेतृत्व करावं, यासाठी सुद्धा परमेश्वराला आपण प्रार्थना करूया. या उपक्रमात यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं रक्तदान करत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये मनुष्यबळाची बरीच कमतरता आहे. आज आपण वैद्यकीय महाविद्यालय आदरणीय देवेंद्रजींमुळे सुरू झालं आहे. नवीन पदं मंजूर करत आहेत, सुविधा होत आहेत, वसतिगृह होत आहेत.
आज राज्यातल्या देशातल्या नवोदित विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा मिळतात. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस किंवा अमित भाई शाह ह्या सगळ्या मंडळींनी देशाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना दरडोई किंवा 1000 माणसाला किती डॉक्टर पाहिजेत, किमान एक डॉक्टर 1000 व्यक्तींमागे असणं गरजेचं आहे WHO नियमाप्रमाणे. आणि गेल्या 60-70 वर्षामध्ये ही जी मेडिकलची व्यवस्था ही तेवढी पुरेशी नव्हती. पण ह्या सगळ्याचा विचार करून मोदी साहेबांनी त्याचबरोबर अमित भाई शहानी राज्यामध्ये देशामध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर अन्य अभ्यासक्रमांची महाविद्यालय, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, प्रत्येक मेडिकल कॉलेजला कंपल्सरी 100 बेडेड नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे किंवा अमित भाई शहांचा आहे, केंद्र सरकारचा आहे, मोदी साहेबांचा आहे, तो दुसरा कोणचा नाही आहे. तर ज्या ज्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहेत, झालेली आहेत, इथं बाय डिफॉल्ट 100 बेडचं नर्सिंग महाविद्यालय शासनाचं सुरू होणार आहे, ते खाजगी कोणाचं नाही. तर तुम्ही काय काळजी करण्याचं कारण नाही की एखादं नवीन महाविद्यालय सुरू झालं की आमच्या प्रवेशाचं काय होईल. गुणवत्ता ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि क्वालिटी एज्युकेशन, चांगल्या प्रकारचं ग्लोबल एज्युकेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये, तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही जर दिलं, आज आपले सगळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं पास होत आहेत. ANM, GNM, BSc, पोस्ट बेसिक BSc, यंदापासून MSc कोर्स आपण सुरू करतो आहे. आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा ह्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये लागणारा टेक्निकल स्टाफ आपण सुरू करायचा आहे. वेळोवेळी माझी देवेंद्रजींची भेट होत असते, त्यावेळेला ह्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर सरकारची आरोग्य व्यवस्था ही आहेच, परंतु ती तुटपुंजी आहे, ती अपुरी आहे. आणि त्यामुळं प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा आपल्यासारखे ट्रस्ट आहेत, रेड क्रॉस आहे, या सगळ्या लोकांनी या सगळ्या सरकारी यंत्रणेला मदत करणं हे एक समाजसेवेतलं कमिटमेंट आहे, अंग आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जंतर मंतरवरील आंदोलनातील विद्यार्थ्यांना अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ रत्नागिरीत ऐतिहासिक मोर्चा. शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, सरकारकडे केली मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत रक्तदानाचा महायज्ञ. द यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचा पुढाकार. रत्नागिरीत निघालेला मोर्चा हा सामंत विरोधकांचा. शैक्षणिक संस्थेवर कारवाई करा, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची धडपड. आणि रत्नागिरीतील विद्यार्थी मोर्चावरून नव्या वादाला तोंड. हा उदय सामंतांविरोधात नव्हता तर लाठीचार्ज आणि सरकारच्या भूमिकेविरोधात होता. पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.